मैत्री बुद्ध विहार धम्म संडे स्कूल येथे अविरत सुरू असणाऱ्या धम्मसंस्कार पाठाच्या अंतर्गत आज डावकर सरांची पदार्पण झालेलं आहे। त्यांची उपस्थिती आपली लाभलेली आहे। कासारे परिवार तसेच डावकर साहेब यांचंसुद्धा आपण आगमन झालं आहे आणि धम्म संदेशाच्या संस्कारासंदर्भात, विद्यार्थ्यांच्या संगोपनासंदर्भात, शिक्षणासंदर्भात, धम्म ज्ञानासंदर्भात आपण त्यांच्याकडून त्यांचं मत जाणून घेऊया। सर, आमच्या मैत्री बुद्ध विहारामार्फत एक धम्म संडे स्कूलचे आयोजन दर रविवारी आयोजन करण्यात येते। या संदर्भात आपण आज हजर आहात, आपण बघितलं आहे। या संदर्भात आपल्याला काय मत व्यक्त कराल, काय सांगू शकाल, आपल्याला कसं वाटलं आहे? आज मी आता बुलढाण्यात येतोच, कारण माझी मुलगी तिथे लिहिली असल्यामुळं, पण आज मला एक आगळा वेगळाच आनंद झाला आहे। कारण कसं आहे, इतकी रॅलिटी, लोकलिटी म्हणजे मी आज जनरली पाहिली नाही, आता पहिल्यांदाच पाहून राहिलो। आणि भंतेजींनी सुद्धा आपलं अष्टांगिक मार्ग आणि दुःखाचं नियोजन दुःख निरोध कसं करता येईल अशा प्रकारचे त्यांनी प्रवचन दिलं। त्या प्रवचनाचा लाभ घेता आला आणि खूप छान वाटलं सर। विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल, बाकी पालकांना किंवा धम्म बांधवांना? आणि सुरुवातीलाच मी पाहिलं की विद्यार्थी इथं येतात, त्यांचा सुरुवातीलाच अनापानपासून त्यांचं सुरुवात होतं आहे। विद्यार्थ्यांचं त्यांचं अनापान ते पाहिलं मी। ते सर आपले वाकोडे सर त्यांचं ते घेत होते। नंतर भंतेजीचं आगमन वगैरे झालं आणि भंतेजींचं सांगितलंच मी अगोदर। धन्यवाद। ताई, आपण आज असू द्या ना, तुम्हाला धम्म संडे स्कूल संदर्भात या प्रोग्रामबद्दल, या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं? कार्यक्रम खूप छान आहे ना, मुलाच्या हिशोबाने म्हणजे मुलीचं बुद्धी लहान लेकरांच्या दृष्टीने एकदम उत्कृष्ट असा कार्यक्रम आहे। इतर पालकांनी सुद्धा यायला पाहिजे, इतर पालकांनी यायला पाहिजे आणि आपल्या मुलाला आवर्जून पाठवलं पाहिजे या दिवशी। ताई, तुला कसं वाटलं प्रोग्राम? सांगतात मला कसं वाटलं, हे स्कूल कसं वाटलं, धम्म स्कूल आपलं हे त्याच्याबद्दल सांगा। छान वाटलं। ताई, तुम्हाला कसं वाटलं प्रोग्राम धम्म संडे स्कूलचं? तुम्ही काय भविष्यात काय करायला पाहिजे आपण? भविष्यात असंच कार्य करायला पाहिजे। कसं आहे ताई, तुम्हाला कसं वाटलं? मला छान कार्यक्रम वाटला, अगदी असंच पाहिजे। असंच पाहिजे। यानं काय होईल? यानं पोहायची प्रगती होईल, समोर पुढे जातील। पुढे जातील, त्यांना कधी कळाले आपलं समाज आपला। तुम्ही लहान असताना तुम्हाला धम्म ज्ञान मिळालं होतं का? आम्हाला नव्हतं मिळालं, आमची आईबाबा अडाणी होती, आम्हाला नाही मिळालं। पण हे लहान वयात आता मुलांना मिळते, याचं आपल्याला आनंद व्हायला पाहिजे। आनंद झाला आणि आपली आम्ही नागपूरला होतो तेव्हापासून आम्हाला कळायला लागलं। ओके, बरं, या बाकी धम्म बांधवांना तुम्ही काय सांगाल? शिका, संघटित व्हा, कार्य करा, आपलं हे पुढे गेला पाहिजे, समाज पुढे गेला पाहिजे आपला। बाबासाहेबाचं स्वप्न साकार झालं पाहिजे, साकार झाले पाहिजे, त्यांनी बोललेले शब्द ध्यानात ठेवले पाहिजे, भारत बुद्धमय झाला पाहिजे, भारत बुद्धमय झाला पाहिजे। त्यासाठी आपण थोडंफार काम केलं पाहिजे। हा भीमरथ आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कासारे साहेब, आज आपण धम्म संडे स्कूल विहारामध्ये धम्म संडे स्कूलच्या विद्यार्थ्यांना अल्पवर्षात दान, फार मोठं पुण्य कर्म केलेले आहेत। या संदर्भात आपण काय सांगाल? धम्म संडे स्कूलचा हा कार्यक्रम दर रविवारी होत असतो, या संदर्भात आपण काय मत व्यक्त कराल? आज पहिल्याच वेळेस या मैत्री बुद्ध विहाराला भेट दिली असता अतिशय प्रसन्न असं वातावरण वाटलं। आणि अशाच प्रकारे दर रविवारी म्हणा किंवा चांगल्या वेळेस आपण जर असे कार्यक्रम आयोजित केले तर निश्चितच त्याचा आपल्या समाजासाठी, आपल्या मुलांच्या संस्कारासाठी त्याचा निश्चितच फायदा होईल असं मला वाटतं। साधू। आम्ही धम्म बांधवांनी फ्युचरसाठी, भविष्यासाठी काय करायला पाहिजे? अशाच प्रकारचे तुम्ही शिबिर म्हणा किंवा मेळावे म्हणा असे कधी आयोजित केले आणि लहान मुलांना जर आज संस्कार टाकले तर ते उद्या आपल्या निश्चितच आपल्या समाजासाठी, आपल्या धर्मासाठी निश्चित काम येतील असं मला वाटतं। साधू, तुमच्या सूचना आम्ही अवश्य करूया। जय. जय.